सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना 27% आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक ओबीसी नेत्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींच्या जागा ज्या आहे त्या वाढणार आहे। 2017ला जेवढ्या जागा होत्या जवळ 15-16 जागा होत्या त्या आता 57 सदस्य संख्या असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जवळपास 15 जागा ओबीसींसाठी राखीव असणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षाच्या ओबीसी नेत्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। परंतु आता मुद्दा आहे की एकदा प्रभाग रचना आणि मतदारसंघ निश्चित झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात कोणतं आरक्षण येईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे। परंतु सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या कालच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। नागपूर शहराचा विचार केला तर नागपूर शहरामध्ये 151 सदस्य संख्या गेल्या निवडणुकीत होती आणि यावेळेसही तेवढीच सदस्य संख्या राहण्याची शक्यता आहे। त्यापैकी 27% जागा या ओबीसी नेत्यांना मिळणार आहे, ओबीसी च्या उमेदवारांसाठी मिळणार आहे। शहरात ओबीसी उमेदवारांची संख्या वाढणार नाही, गेल्या वेळेस जेवढी होती तेवढीच असणार आहे। परंतु नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जी आहे ती संख्या वाढणार आहे। 57 सदस्य संख्या असलेल्या याच्या जवळपास 15 जागा आता ओबीसींसाठी राखीव असणार आहे। ओबीसींच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या पक्षांना याचा फायदा होईल असं म्हटलं जात आहे। नागपूर जिल्हा परिषदेचा विचार केला तर गेल्या वेळेस काँग्रेस या ठिकाणी सत्तेत होती, यावेळेस काट्याची टक्कर असणार आहे भाजप विरुद्ध काँग्रेस। आणि त्यामुळे ओबीसींचं राजकारण कोण करतं, गेल्या काही दिवसात ओबीसींसाठी कुठल्या पक्षांनी निर्णय घेतले, या सगळ्या याच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरण महत्त्वाची आहे। सगळेच पक्ष ओबीसींच्या मतांसाठी प्रयत्न करत आहे, मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असो, जो पक्ष म्हणतोय की आमचा DNA ओबीसी आहे तो भारतीय जनता पक्षही ओबीसींचे मतं मिळवण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न करणार आहे। त्यामुळे ओबीसींच्या मतांवर डोळा सगळ्यांचाच आहे। आता जे 27% आरक्षण ओबीसी साठी मिळालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, त्यातून कुठला उमेदवार निवडला जातो आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि खरंच त्यांनी ओबीसी हिताचे काही निर्णय काही आंदोलनं केले का, सहभागी झाला का या संपूर्ण लढ्यात, हे सुद्धा मतदार पाहणार आहे। परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं गाव पातळीवर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्यामध्ये ओबीसींना पुरेसं प्रतिनिधित्व मिळणार आहे। आणि पुन्हा एकदा ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्या ज्या संघटनांनी लढा दिला त्यांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे। दुसरं म्हणजे ओबीसी नेत्यांसाठीही फायद्याचा निर्णय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।